माझं मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न तेव्हाही नव्हतं, आताही नाही. मी सत्तेतून रिटायर होणार नाही. मला सत्तेतून रिटायर कोणीही करू शकत नाही, असं विधान उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याच एका भाषणात केलं होतं. पण ते त्यांच्या शब्दावर पक्के आहेत असं आता तरी वाटत नाहीये. कारण सध्याची परिस्थिती बघता महाविकास आघाडी आणि महायुती यांनी आपल्या मुख्यमंत्री पदासाठी चेहरा अद्यापही घोषित केलेला नाहीये. आणि त्या संदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील किंवा ज्यांचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री, असा दावा सगळे पक्ष करत असतानाच उद्धव ठाकरे मात्र मुख्यमंत्री पदासाठी चेहरा घोषित करावा या त्यांच्या हट्टावर अजूनही अडूनच आहेत. त्यामुळे तिथेच त्यांची मुख्यमंत्री पदासाठी असणारी तीव्र इच्छा आपल्याला दिसून येत आहे. पण 2019 मध्ये त्यांच्या हट्टाने मिळवलेलं मुख्यमंत्री पद होतं. पण यंदा जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा हट्ट शरद पवार पूर्ण करणार का, हा प्रश्न उपस्थित होतोय. आता नक्की हा प्रश्न का उपस्थित होतोय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते. महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे बरेच नेते उपस्थित होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची मुद्दाही उपस्थित केला होता. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव घेत म्हणाले होते, यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा हे जाहीर करावं. यावर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका मांडत आपलं काम मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर करणं नाहीये. महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र बसून या संदर्भात लवकरच निर्णय घेतील. एवढंच नाही तर शरद पवार यांनीही नाना पटोले यांचं मौन समर्थनच केलं होतं. शरद पवारांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असायला हवा हे त्यांनी सांगावं. आपणही पवारांच्या प्रस्तावाचं समर्थनच करू. मात्र शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यावर स्पष्टपणे काहीही उत्तर दिलेलं नाहीये. ते केवळ एवढंच म्हणाले की आपल्याला एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवायची आहे. सर्व पक्षांना एकत्रितपणे महाविकास आघाडीतील उमेदवारांना विजयी करण्यासाठी काम करायचंय. शरद पवार यांनी असं म्हणत नाना पटोले यांच्या म्हणण्याचं समर्थनच केल्याचं मानलं जात आहे. म्हणजेच काय तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी त्यांचा चेहरा घोषित करावा अशी अपेक्षा आहे आणि यासाठी ते सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांना मुख्यमंत्री पदासाठी चेहरा घोषित करावा अशी किरकिर करत आहेत. मात्र त्यांच्या या मागण्यांना जरासही महत्व न देता काँग्रेस तर काँग्रेस पण शरद पवार सुद्धा मौन पाळून आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आणि विधानसभा निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा 16 ऑगस्ट रोजी भरला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण असे महाविकास आघाडीचे सर्व महत्वाचे नेते यावेळी इथे उपस्थित होते. तसंच सीपीआय, सीपीएम, शेकाप असे मवियातील छोट्या पक्षांचे प्रतिनिधी सुद्धा यावेळी हजर होते. उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मित्र पक्षांसाठी काम करण्याची सूचना तर केलीच, पण सोबतच भर सभेत आघाडीतल्या प्रमुख नेत्यांना मुख्यमंत्री पदाबाबत आपली भूमिकाही बोलून दाखवली होती. उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले होते, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण, तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा. मी त्याला पाठिंबा देतो, कारण मी माझ्यासाठी ही निवडणूक लढत नाही. पण ठाकरे केवळ इतकंच बोलून थांबले नाहीत, तर ते पुढे हेही म्हणाले की युतीत घेतलेला अनुभव आम्हाला पुन्हा नकोय. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री, हे धोरण युतीत होतं. त्यामुळे लोक एकमेकांच्या जागा पाडण्यासाठी काम करतात. पाडापाडी होते, हे आम्हाला आता नकोय. काय ते आत्ताच ठरवा आणि चला पुढे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा आत्ताच ठरवा असं आवाहन जाहीर सभेत केल्याने शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांसमोरही मोठा प्रश्न उभा राहिला होता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाषणात याला उत्तर देत मुख्यमंत्री पदाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, ते निर्णय घेतील असं म्हणत आपले हात तेव्हा झटकले होते. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी 2019 मध्ये झालेल्या घटनेचा धक्का घेतलाय का अशी चर्चा होत आहे. पण तरीही यातून त्यांच्यात भडकत असलेली बदल्याची आग आपल्याला दिसून येत आहे. आणि यातील दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या घडीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनेल किंवा त्या एका नेत्याच्या चेहऱ्याने मवियाला मत मिळू शकेल असा त्यांच्याकडे कोणताही चेहरा नाहीये. त्यामुळे उद्धव ठाकरे म्हणाले की आता स्पष्ट करा मुख्यमंत्री पदाचा चेहरा. कारण जसा शिवसेनेकडे उद्धव ठाकरे हा मुख्यमंत्री पदासाठी चेहरा आहे, तसं इतर दोन्ही पक्षांची परिस्थिती नाही.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नावावर सहमती होऊ शकते असा त्यांचा प्रयत्न असावा. परंतु लोकसभेचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा परफॉर्मन्स पाहता त्यांची तडजोड करण्याची तयारी नाही असंच आपल्याला दिसतंय. त्यामुळेच ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करत नाहीयेत असंच म्हटलं जातंय. त्यामुळे निवडणुकापूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरेल असं वाटत तरी नाही आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांची चिडचिड होताना दिसत आहे. आपल्यालाच मुख्यमंत्री पद हवं असा हट्ट करत ते बसले आहेत असं सध्या तरी दिसतंय. पण उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या पाठी मला मुख्यमंत्री पद हवं यासाठी जे काही रडगाणं लावलं आहे त्याचा काही उपयोग होईल असं वाटत तरी नाहीये. कारण शरद पवारांकडून मवियाची सत्ता आल्यास जयंत पाटील यांना मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सांभाळण्याची आणि पुढे नेण्याची दृष्टी आणि शक्ती जयंत पाटलांमध्ये आहे असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. महाराष्ट्रातील सुपुत्राच्या हाती महाराष्ट्रात उभारण्याची, सावरण्याची, महाराष्ट्र पुढे नेण्याची जबाबदारी टाकणार आहे. महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील. शिवछत्रपती यात्रा करण्याची नोंद महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोक घेतल्याशिवाय राहणार नाहीत असा दावा त्यांनी केला. शरद पवारांकडून जयंत पाटलांच्या सीएम पदाचे संकेत असल्याची चर्चा रंगलीये. त्यामुळे येत्या काळात सर्व सहमतीने जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होतो की काय हे स्पष्ट होईल आणि त्यामुळेच मुख्यमंत्री पदासाठी हट्ट करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मात्र कुणी काहीही म्हणा, कुणी जोड्याने हाना, पण मला तुमची म्हणा अशी अवस्था होणार असल्याचं समोर येत आहे. आता उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदासाठीचा हट्ट यंदा तरी शरद पवार पुरवणार नाहीत असं दिसून येतंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.